या काहीशा वृक्ष भासणाऱ्या झाडावर एक अतिशय सुंदर फूल दिसतंय. परंतु गमतीचा आणि आश्चर्याचा भाग असा की हे फूल या झाडाचं नाही. मग हे फूल नेमकं आहे तरी कसलं? आणि ते शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल सह्याद्रीत. ज्या झाडाचा शोधात आलोय ते झाड शेवटी इकडे मिळालं. आता इकडे बघून तुमच्या काहीच लक्षात येत नसेल, पण तुम्हाला इथे हे दोन छोटेसे डॉट दिसत असतील. हा एक आणि हा दुसरा. असं वाटतं की हे या फांदीलाच काहीतरी फुटलेले कळे किंवा बर्ड्स आहेत. पण प्रत्यक्षात तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ह्या झाडावर उगवलेलं हे दुसरं झाड आहे आणि याला म्हणतात डेंड्रोबियम. जे आता उन्हाळा असल्यामुळे याने पानं वगैरे गेलेली आहेत आणि आत्ता या क्षणी मृत भासतं. तो ज्या क्षणी पावसाळा येणार हे पुन्हा होते तसे होणार. आणि याचं फूल किती सुंदर असतं हे मी तुम्हाला आता दाखवतो. डेंड्रोबियम हे वनस्पतींच्या ऑर्किड या प्रकारात मोडतं, ज्याच्या महाराष्ट्रात साधारण 122च्या आसपास प्रजाती आहेत. आणि प्रत्यक्षात डेंड्रोबियम म्हणाल तर याच्या वेस्टर्न घाटमध्ये म्हणजे सह्याद्रीमध्ये 20 ते 22 जाती आहेत. तर मग आता प्रश्न असा आहे की हे झाड नेमकं जगतं कसं, आपलं अन्न कसं मिळवतं? तर याची जी मुळं असतात ते हवेतून पाणी शोषून घेतात. या झाडाला पावसात जी काही थोडीफार पानं असतात त्याच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करून हे झाड अन्न साठवून ठेवतं. आणि हे झाड जे दुसऱ्या झाडाच्या खोडावर वाढतं त्याच्या कुजण्यातून जे काही खनिजे तयार होतात ती शोषून घेतात. तर असं या झाडाचं अफलातून जीवनचक्र आहे.